आपल्या महाराष्ट्रातल्या अक्कलकोटमध्ये एका दिवसात आपण काय काय बघू शकतो हे मी तुम्हाला एका मिनिटात सांगते, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. सकाळी तयारी करून सुरुवात करा खंडोबा मंदिरातनं. दर्शन घेऊन तिथं मल्लिकार्जुन मंदिर आहे, रस्त्यामध्ये तुम्हाला साक्षी गणेश लागेल. त्यानंतर जा तुम्ही स्वामी समर्थ समाधी मंदिरामध्ये, तिथं आहे चोळप्पा महाराजांचं घर, शमी गणेश स्वामींचं शेजघर आहे. त्यानंतर पुढे जा गुरु मंदिरामध्ये, इथं चिन्मय पादुका आहे, सुंदर असं राम मंदिर आहे, दगडावर उमटलेले स्वामींचे पावलाचे ठसे आहेत. मग पुढे वटवृक्ष स्वामी मंदिरात जा, तिथं औदुंबर वृक्ष आहे. मुख्य मंदिरात आत्मलिंग प्रतिमा आहे, निर्गुण पादुका आहे, स्वामींची शेज आहे. त्यानंतर राजेराय मठामध्ये स्वामींनी स्वहस्ते स्थापन केलेल्या चैतन्य पादुका आहे, सुंदर उभी मूर्ती आहे, समोर बेलनाथ महाराजांची समाधी आहे. त्यानंतर अन्नछत्रामध्ये महाराजांची प्रतिकृती, कपिलागाईची मूर्ती, स्वामींचा रथ, शिवाजी महाराजांची मूर्ती, दत्त स्वामी स्वरूप मूर्ती, पालखी पाहून तर डोळे भरून येतात. आणि दुपारी 12च्या आरतीनंतर गरमागरम प्रसाद, पोट भरतं पण मन तृप्त होतं. शेवटी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन या परिक्रमेची सांगता करा. अक्कलकोटच्या कणाकणात स्वामी भरले आहेत, फक्त श्रद्धेने बघायची नजर हवी. हा व्हिडिओ स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.